नमस्कार. नमस्कार. तर सर आपल्याला हे जे झाड दिली होती हो. तर ते कधी दिली होती आणि त्याच्यानंतरनं हे जे काही आंबे लागलेले आहेत तर ते आपल्या प्रेक्षकांना थोडंसं सांगा. तर आपण याची लागण 1-2 वर्षापूर्वी केली. हां हां 2 वर्षापूर्वी लागण केली. हां साधारण काहीतरी मार्च महिन्यामध्ये लागण केलेली. बरोबर. मार्च 2023 हां हां या महिन्यामध्ये लागवड केली आणि आपण त्याला वेळच्या वेळेवर सगळी देखभाल करून हां या पोझिशनला आता असं म्हणजे झाडांची एकूण कंडिशन अशी चांगल्या प्रतीची आहे. आपण नाही का की मोठी झाडं लावल्यानंतर प्रॉब्लेम येतो असं काय? नाही काही नाही. आपण घेताना 3 वर्ष ही झाडं घेतली होती. बरोबर. आपल्याकडनं सगळं आणलेली झाडं. बरोबर बरोबर. आणि प्रॉब्लेम काहीच आला नाही. फक्त त्याला आपण त्याची काळजी एवढीच घ्यायची की ज्यावेळेस मे मध्ये पाऊस वगैरे येतो किंवा वाऱ्याचं जास्त प्रमाण असतं त्यावेळेस त्याला एक आधार सपोर्ट म्हणून बांबूचे सपोर्ट द्यायचे दोन्ही साईडनी. बरोबर. जेणेकरून झाडांची मोड तोड होणार नाही. बरोबर बरोबर. मोठी झाडं लावल्याने झाडं मारतात असा लोकांचा प्रश्न आहे. नाही बिलकुल नाही. मी तर म्हणूच शकणार नाही, असं होऊ शकत नाही. आणि जाती बाबतीत काय सांगाल? जी जात आम्ही तुम्हाला दिली ती जात आता मिळाली? जात तीच मिळाली आणि ह्याच वर्षी आपण मोहर धरलेला आहे. एका वर्षात तुम्हाला झाडं देऊन तुम्ही ते दुसऱ्या वर्षी आपण मोहर धरलेला आहे. हो. जी वाढ झालेली आहे झाडांची तर हे तुमची काय काय साईज आहे सध्या? साधारण आता ह्याची आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही छाटणी घेतली झाडाची. 2 वेळा छाटणी केलेली. आणि साधारणपणे झाडापासून एक 7-8 फुटापर्यंत झाडाची कॅनोपी झाली चांगल्या प्रकारे. हो. आणि आमची अपेक्षा बी नव्हती. आम्ही एप्रिल मध्ये छाटणी केलेली आणि अपेक्षेपेक्षा जास्त फुटवा होऊन मोहर प्रक्रिया आलेली आहे. म्हणजे चांगल्या प्रतीची मोहर आलेली आहे. आता या वर्षी काय अपेक्षा आहे उत्पादनाची तुम्हाला? ह्या वर्षी म्हणजे तसं टार्गेट काहीच नाही, पहिल्यांदाच आहे त्यामुळं आपण काही ते कॅल्क्युलेशन मध्ये पकडू शकत नाही. अशी एक मनाची अपेक्षा आहे आपली. पण उत्पन्न एक सर्व परिस्थिती पाहता चांगल्या पद्धतीचा येईन असं एक बरोबर अंदाज आहे. बरोबर. सनस नर्सरी बद्दल काय सांगताल तुम्ही? सनस नर्सरी बद्दल त्यांची वैशिष्ट्य म्हणजे चांगल्या प्रतीचे रोप ते पहिल्यांदा सुरुवातीपासूनच देतात आणि ऑलरेडी त्यांच्याकडे अवेलेबल पण असतात. बरोबर. अनेक व्हरायटीज तिथे बघायला भेटतात. आपल्याला पाहिजे कोणतं बी रोप जरी लागलं तरी अवेलेबल असतं. खात्रीशीर असतं. 100% खात्री. आणि म्हणजे मार्गदर्शनाबद्दल काय सांगताल? मार्गदर्शन बी अगदी म्हणजे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं त्यांच्याकडनं माहिती भेटते. झाडाचं संगोपन कसं करायचं, त्याची देखभाल किंवा खतं कोणती, झाडाला काय अपेक्षित आहे, हे सर्व म्हणजे त्यांच्याकडनं आपल्याला माहिती मिळते. फक्त आपण त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. हे एकदम महत्वाचं आहे की जे काही गावडे साहेब बोलले ते एकदम महत्वाचं आहे की तुम्ही आमच्याकडून झाड घेतल्यानंतर ते बोलले की पाठपुरावा. तर तुम्ही आमच्या कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये राहिलं पाहिजे की सर आता याची छाटणी कधी घेतली पाहिजे, आता याला पाण्याचं शेड्यूल कसं केलं पाहिजे, खताचं शेड्यूल. बरोबर आहे ना. आपण आणि त्यामुळं आम्हाला एवढं म्हणजे अनुभव आला ना. आम्ही पहिल्यांदाच बाग केली. आम्ही तुम्हाला अधून मधून फोन करायचो, तुम्ही ते मार्गदर्शन करायचे. बरोबर. त्याचा बेनिफिट आम्हाला झालाच ना. बरोबर. म्हणजे इतर नर्सरी मधून तुम्हाला इथं हा फरक जाणवला? हो. नाही, आम्ही इतर नर्सरीशी कधी संबंध केला नाही. आम्ही डायरेक्ट तुमच्याकडे आलो. दुसऱ्याची तुलनाच करत नाही आम्ही किंवा दुसऱ्याला काय आपण दुसऱ्याला दोष पण देऊ शकत नाही ना. बरोबर आहे. बरोबर. आम्हाला तुमच्याकडनं जी अपेक्षा पाहिजे किंवा जे मार्गदर्शन पाहिजे ते भेटलंय म्हणल्यानंतर दुसरीकडे काय जाण्याचा काही विषयच येत नाही. बरोबर. तुम्ही योग्य ते मार्गदर्शन केलं. बरोबर. त्यामुळं आपल्याला सगळी माहिती उपलब्ध झाली. वेळेच्या वेळेवर कुठले डोस द्यायचे किंवा काय खतं कोणत्या प्रकारची द्यायची ते सर्व माहिती दिली. त्यामुळे झाडाची निगा व्यवस्थित आहे. चांगल्या प्रकारे. किती झाड लावलेत आपण इथं टोटल इथे 550 झाडे आहेत. 550 झाडामधून आपली झाडं किती गेली? 550 झाडामधून तशी एक नैसर्गिक वातावरणामुळं साधारण 70 ते 80 झाडांची मोडतोड झाली निसर्गाच्या याच्यामुळं. तशी ऑलरेडी तशी मर्जर काही झालेली नाही. आता जे काही बाग बघताय आपण तर 2 टप्प्यामध्ये मोहर येण्याचं कामकाज चालू आहे. तर आज जे काही आपण झाडं बघितली की तर ते काही झाडांना आंबे लागलेले आहे आणि आता परत नंतर जे काही फांद्या राहिलेले आहेत तर त्याला आता मोहर यायला लागलेला आहे परत दुसऱ्या टप्प्यामध्ये. हो.
इकडे पाहताय की सेटिंग पण चांगल्या सेटिंग पण प्रकारे- चांगल्या पद्धतीचं झालेलं आहे. हो हो